महाराष्ट्र राज्याचे महाडॉक्टर श्रावण बाळ तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री रहीम सणदी, श्री मोहम्मद भाई सणदी, सणदी परिवार, राजारामपुरी, कोल्हापूर। ज्योतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे रौप्य महोत्सवी अन्नछत्र गायमुखावर 30 मार्च ते 2 एप्रिल अखेर आयोजित केली असल्याची माहिती सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले की 2001 सालातल्या चैत्र महिन्यातल्या ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून 26 वर्षापूर्वी सहज भावनेतून समाजातील संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेला हा उपक्रम आज रौप्य महोत्सव पूर्ण करून 26व्या वर्षात पदार्पण करत आहे। याचा आम्हाला आनंद आहे। अन्नछत्राची सुरुवात होऊन आज 2 टप्पे होऊन गेले। 2001 साली 45-50 वर्षाचे तरुण आज 70-75च्या पलीकडे गेलेले आहेत, पण आजही 2001च्या जिद्दीने व पुढील पिढीच्या हातात हात घालून अन्नछत्र पहिल्याच उत्साहाने चालू राहणार आहेत। महाराष्ट्रामध्ये देवदेवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा। चैत्रामध्ये होणारी ही यात्रा प्रमुख मानली जाते। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून 7 ते 8 लाख यात्रेकरू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी येणाऱ्या ज्योतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली 25 वर्ष सातत्याने ज्योतिबा डोंगरावरील गायमुख परिसरामध्ये अन्नछत्र चालवण्यात येते। अन्नछत्राच्या ठिकाणी अंदाजे 3000 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे व त्यामुळे सदर चारचाकी वाहनातून येणारा भक्तगण हा अन्नछत्राचा नक्कीच लाभ घेईल। त्यामुळे यावर्षी 2 लाखांवर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। यात्रा काळात 4 दिवस यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरिता कोल्हापूर आणि जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग, पोलीस दल, होमगार्ड, वन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत परिवहन विभाग, विद्युत विभाग त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे याकरिता सहज सेवा ट्रस्टतर्फे जेवण देण्यात येते। अन्नछत्रामध्ये यात्रेकरूंना जेवणासाठी 110 बाय 140 म्हणजेच 15,000 चौरस फुटाचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे। त्याचबरोबर चहा व मठ्ठ्याकरिता वेगळा मंडप उभारण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला मनीष पटेल, चेतन परमार आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। 2001 साली चालू केलेले हे अन्नछत्र दरवर्षी श्री क्षेत्र ज्योतिबा इकडे गायमुख येथे आपण गेले 25 वर्ष झाले हे अन्नछत्र चालू केलेलं आहे। यावर्षी आपलं हे 26वं वर्ष आहे। चैत्र यात्रेवेळी दरवर्षी हे आपण अन्नछत्र चालू करतो। लाखो भाविक हे महाराष्ट्र आणि कर्नाटकहून या यात्रेला येतात। हे जवळपास 7-8 लाख यात्री हे यात्रेला येत असतात। त्यापैकी लगभग 2-2.5 लाख यात्री आपल्या अन्नछत्राचा लाभ दरवर्षी घेत असतात। अन्नछत्राबरोबर आपण म्हणजे अन्नछत्रात जेवण तर हे 24 तास चालू असतेच, पण जेवणाबरोबर आपण चहा आणि मठ्ठा पण तिकडे चालू केलेला आहे। त्याचबरोबर दरवर्षी आम्ही तिकडं ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर पण 3 वर्ष झाले आयोजन केलेलं आहे। त्याचाही फार फायदा होतो। हे अन्नछत्र जे आहे हे लोकांपर्यंत नेण्यासाठी पत्रकारांनी पण आमचा फार साथ दिलेला आहे। आता पहिला कसं लोक प्रिंट मीडियाकडे लक्ष देत होते, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाचा जमाना आला आहे। त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला चांगला साथ दिलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे अन्नछत्राचा लाभ घेतील हीच आमची इच्छा आहे। यावर्षी हे अन्नछत्र 30 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत 24 तास चालू राहणार। म्हणजे 30 तारखेला सकाळी 10 वाजता जे चालू होईल ते सरळ जून 2 तारखेला बंद होईल।
भेटी घेतली. पण आता कसं आहे या भागात निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.